संकेतामध्ये खेळताना तर खूप डिफरन्स वाटतो. हा खेळाडू कमी बोलतो पण याचा खेळ जास्त बोलत असतो. संकेतने मात्र चांगला खेळाडू निवडला आणि चांगला खेळ आपल्याला मध्ये क्रिकेटच्या खेळाला किती स्थान आहे गेलो या मॅच मध्ये देखील मजा येईल. जय रागाई विपक्ष टीम वाडा बॉयज टॉस जिंकला जय रागाई संघाने. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला पण शुभमने ज्याप्रमाणे सांगितलं की आम्हाला बॅटिंगच करायची होती तर ठीक आहे बॅटिंग करायची होती तर बॅटिंग मिळाली. 5 ओव्हरचीच मॅच आणि थोडं फास्ट देखील खेळायचं. झटपट पटापट एक क्रिकेट या कारण की लिमिटेड ओव्हरमध्ये अनलिमिटेड ड्रामा अंडरम क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पंचांचा ग्रीन सिग्नल मॅच ऑन. मयुरेश मात्रे बॉलिंग मार्क वरती स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय फलंदाज सचिन आणि गणराज. पहिलाच बॉल जबरदस्त. मगाशीच सांगितलं की मयुरेश मात्रे ज्या मूड मध्ये ज्याप्रमाणे खेळी करतोय त्याच्या समोर प्रत्येक फलंदाज हाच विचार करत असेल की नॉन स्ट्रायकिंग एंडवरच भरा. पहिलाच डॉट स्ट्रायकिंग एंडवरती सचिन वाघमार आहे. नॉट आउटचा इथे मात्र सिग्नल आला. फलंदाज सुरक्षित 3 चेंडू आतापर्यंत झाले. धावा फलकावरती आपण पाहतो त्या म्हणजे 5. एक्झॅक्टली काय झालं की स्टम्प्स वरती आधी हात लागला आणि त्यानंतर आय थिंक चेंडू लागला त्यामुळे हा निर्णय आला. फलंदाज सुरक्षित आहेत. स्ट्राईक वरती येतोय गणराज. ओ इथे मात्र डॉपर झेलची संधी झेल निसटला. सध्या तरी अनलिमिटेड प्लान्सचा जमाना आहे पण पहिल्याच बॉलवरती कदाचित जीबी संपली असती. गणराज भोईरची विकेट पहिल्याच बॉलवर मिळाली असती. पहा सर्वांना रिक्वेस्ट करतोय की आपण कोणी कचरा इथे आजूबाजूला टाकू नका. व्यासपीठाच्या अगदी बाजूला लेफ्ट साईडला आपण डस्टबिन बॅग तिथे ठेवतोय तर त्यामुळे तिथेच मात्र आपण कचरा टाकायचा आहे. रिक्वेस्ट करतोय सर्वांना. जे काही तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देतोय रिक्वेस्ट करतो सर्वांना स्वच्छता राखणं ही आपली देखील जबाबदारी आहे. कारण की प्रत्येक वेळी पंतप्रधान थोडी ना झाडू मारायला येईल. त्यांनी चांगला मेसेज पास ऑन केलाय. त्यांनी चांगली शिकवण दिली आहे. ओ इथे मात्र स्ट्रेट बॉल बॅक ड्राईव्ह क्रॅश ड्रॉप. इथे मात्र झेल निसटला. कॅच म्हणावे लागते कारण की मयुरेश सारखा फिल्डर तिथे होता. स्वतःच्याच गोलंदाजीमध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न. कॅच झाली ड्रॉप. 6 धावा धावफलकावरती. अर्थातच पहिल्याच ओव्हरमध्ये कदाचित दोघांची विकेट मिळाली असती. दोन्ही फलंदाजांना जीवनदान मिळालंय. सागर मात्रे देखील क्रिकेटचा आनंद घेत आहेत. अंडरम क्रिकेट प्रचंड खेळलेत सागर. फिरकी गोलंदाजी सागरची पाहिली आहे. विक्ट्री स्पोर्ट्स मध्ये खेळताना सागरला नेहमी पाहिलंय.
अंडरम क्रिकेट पासून फार लांब राहता येत नाही कोणत्याही खेळाडूला. Yes, देवेंद्र आणि सागरची जवळची मैत्री होती. देवेंद्र दादा कामानिमित्त बाहेर गेलेत त्यामुळे सागर दादा मैदानामध्ये खेळताना कमी पाहायला मिळतात. चला गमतीचा भाग पुरेसा 6 धावा फलकावरती झाला. दुसऱ्या षटकाला सुरुवात जयेंद्र बॉलिंग मार्गवरती पहिल्याच बॉलवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न. गणराज प्रयत्न करतो या ओव्हरमध्ये जास्त बिझनेस करण्याचा प्रयत्न आहे. धावांचा बिझनेस करण्याचा प्रयत्न. स्ट्रोक चांगला आहे. एक टप्पा घेत धावा सीमा पार 4. फ्रस्ट्रेशन पाहायला मिळालं. डीप मिड विकेट मध्ये रुपेशला आपण पाहतो. रुपेश आणि मयुरेश काहीशी चर्चा करतात की एक्झॅक्टली तिथेच खेळाडू ठेवायचा होता पण तिथे चेंडू गेला आणि त्यामुळे ते फ्रस्ट्रेशन पाहायला मिळतं. फील्ड पोझिशन सेट करणं हे देखील कीपरचं काम असतं आणि त्यामुळेच ते थोडंसं फ्रस्ट्रेशन पाहायला मिळालं. त्या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ते म्हणजे 10 धावा स्कोअर बोर्डवरती लागल्यात. इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. सिग्नल व्हाईट बॉलचा. अंडरम क्रिकेट खूप खेळलाय किरण आणि अंडरम क्रिकेट खेळत असताना जेव्हा जेव्हा क्रिकेटसाठी कोणती परीक्षा द्यायची असेल कोणती कसोटी द्यायची असेल तर किरण नेहमी मैदानामध्ये तत्परच असतो. किरण शिंदे कधी थकत नाही. इथे मात्र पुढे येऊन चांगला फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. नुकताच काही 2 हप्त्यांपासून मी स्वप्नीलला देखील पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. म्हणजे जिथे कमी तिथे आम्ही. स्वप्नील देखील सांगतोय. विकेट हॅट्रिक साठी जयेश कडून पारितोषिक आलंय. जय रागाई संघासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक साठी. त्यानंतर जय रागाई संघ जेव्हा बॅटिंगसाठी येईल प्रत्येक बाउंड्रीला 100 रुपयांचं पारितोषिक आहे आणि सलग 3 बाउंड्रींना 500 रुपयांचं पारितोषिक आहे. जयेश ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतो. सूरज ज्याप्रमाणे क्लिअरिटी ग्लोबल टेनिस क्रिकेट चॅनलची पाहायला मिळतं ऑनलाईन प्रेक्षकांना देखील असं वाटतं की आपण मैदानामध्येच आहोत की काय. ज्यापर्यंत शेवटपर्यंत चेंडूचा पाठलाग. आशिष भोईरची ही टीम आशिष भोईरची ही सेना पूर्णपणे तत्पर झाली आहे. धावा झाल्या धावफलकावरती त्या म्हणजे 19-19. दुसरं षटक प्रगतीपथावर. जयेंद्र तयार स्ट्रायकिंग एंडवरती. फलंदाज स्वीप करण्याचा प्रयत्न. हा फटका इनोव्हेट झाला. अंडरम क्रिकेटमध्येच हा फटका पाहायला मिळतो. स्टेप आउट होऊन स्वीप करण्याचा प्रयत्न. धावसंख्या धावफलकावरती 20. कारण की अंडरम क्रिकेटमध्ये आपण पाहिलात तर बाउन्सरचा वापर फार कमी होतोय आणि बाउन्सर फेकणं कठीणच आहे अंडरम क्रिकेटमध्ये. सहज कोणत्या गोलंदाजाला ते जमत नाही. त्यामुळे इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. आधीच टर्न झाला. ओव्हर रन केलाय आणि धावा 4 मिळतील. फिल्डर कडून चूक आणि धावांची भूक वाढली आहे वाडा बॉयज टीमची. धावा 4. चला मॅच लगेच ताबडतोब सुरू करायचे.
24 धावा धावफलकावरती. मी मगाशीच सांगितलं की दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगला बिझनेस करण्याचा प्रयत्न करतील आणि त्या ओव्हरमध्ये धावांचा बिझनेस झालाय. 24 धावा धावफलकावरती आपण पाहतो. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या षटकामध्ये ओमकार म्हात्रे. हे म्हात्रेंचं कॉम्बिनेशन, हे म्हात्रेंचं कोड आहे जय रागाई संघाचं. स्वीप करण्याचा प्रयत्न, फटका हा देखील चांगला आहे, टर्न झालाय. पंचांचा सिग्नल आलाय. 2 धावांची पॅनल्टी जय रागाई संघाला इथे मात्र लागलेली आहे. शब्दांचा वापर करणं आणि शब्दांवरती बंधन असणं देखील तितकंच गरजेचं आहे. आपल्या मुखातून कोणते शब्द निघणं हे देखील गरजेचं आहे. त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी. व इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज इथे मात्र बाद होतोय. विकेटचं पतन. विकेट मिळालंय. मैदान सोडावं लागतंय. विकेट इथे मात्र मिळाली आहे. अगदी जो लाईन आहे त्या लाईनच्या अगदी जवळ चेंडू पडला. मैदानाच्या बाहेर क्वेश्चन निर्माण झालं, पण किरण शिंदेच्या डोळ्यांना आणि स्वप्न म्हात्रेच्या डोळ्यांना मात्र स्पष्ट दिसलं होतं की हा बॉल फेअर आहे, विकेट आहे. पण तरी देखील चेक केलं गेलं. कोणत्याही स्पर्धकावरती अन्याय होऊ नये. विकेट मिळाली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 27-27 आणि सचिन मैदानाच्या बाहेर गेला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय मनीष. आता मात्र या बॉलवरती आपण फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का लागतोय थीम वाडा बॉयज संघाला. पाहू शकतो आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. मनीष मैदानामध्ये आला, मैदानाच्या बाहेर ते गेज गेला. म्हात्रेंनी त्याची देखील तिकीट कापली. (27) 27 धावा धावफलकावरती. 3 चेंडू आतापर्यंत झाले. 27 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये. नवीन फलंदाज अमोल. पुढ्यात टाकलेला बॉल. कव्हर ड्राईव्हचा लाजवाब फटका. फॉरवर्ड स्ट्रोक. चांगली स्ट्राईक. ज्याप्रमाणे पाय बाहेर काढला, पुढ्यात घेतला बॉलला आणि कव्हर ड्राईव्हचा फटका. टेक्स्टबुक स्ट्रोक, पुस्तकी फटका. हे फटके पाहण्याची एक वेगळी मजा आहे. एक 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न. स्ट्रायकर इन. डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट अर्थातच काम फेड होतं. एक धाव इथून मात्र ऍड केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 32 धावा झाल्यात. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. आता देखील चांगलं फिल्डिंग आहे. शॉर्ट लेग मध्ये चांगला फिल्डर तैनात केला. थोडा ऍक्टिव्ह राहावं लागतंय त्याला, कारण की बॅटचा फ्लो आणि त्यानंतर स्मॉल रिफ्लेक्सेस मध्ये चेंडू त्याच्याकडे येतो.
फार कमी संधी मिळते 15 सर्कलमध्ये वळण्यासाठी. ओव्हरऑल क्रिकेटमध्ये थोडीशी डिस्टन्स मोठा असतो, 38चा सर्कल असतो, त्यामुळे थोडी संधी मिळते. पण इथे मात्र बाउंड्री लाईनवरती देखील आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच ऑलमोस्ट 38ची आहे, ती देखील नसेल, 38ची नसेल बाउंड्री. धावा झाल्या धावफलकावरती 33 5 ओव्हरचीच आहे. 33 धावा झाल्यात. ते 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. येस, शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू आतमध्ये येणार आहे संकेत सर. येस, 25 मिनिटांचा वरती गेल्यावरती 2 धावांची पॅनल्टी देखील आहे. सर्व संघांना आपण आधीच सांगितलं, पण या अंतिम षटकापर्यंत पोहोचेपर्यंत किती मिनिटांचा वेळ इथं मात्र घेतला जाईल, कारण की जवळजवळ टाइम कंप्लीट होत आला. 33 धावा धावफलकावरती 4थ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती प्रेम म्हात्रेचा वापर केला. स्ट्रायकिंग एंडवरती गणराज. पुढे येऊन स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग अभिजितची. नॉन स्ट्रायकिंग वरती थ्रो, तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. एक धावेतून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 34 34 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज प्रेम. इथे मात्र आपण फॉलो करण्याचा प्रयत्न तर केला होता फलंदाजाने, अंतिम क्षणाला मात्र स्ट्रोक बंद केला आणि येतो डॉट बॉल. 4थं षटक प्रगतीपथावर सुरू आहे. धावा झाल्या धावफलकावरती, त्या म्हणजे 34. पुढचा बॉल. इथे मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न, चांगला फटका, फक्त चेहरा दाखवला बॅटचा. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने नॉन स्टॉप बाउंड्री लाईनला क्रॉस करतो. 4 धावांसाठी. 38 धावा धावफलकावरती झाला. स्क्वेअर बाउंड्रीज ना टार्गेट केलं जातं. अमोल जबरदस्त फलंदाजी करतो. अमोलला जेव्हा जेव्हा फलंदाजी करताना पाहिलं, बॉटम हँडचा चांगला वापर करतो. शॉर्ट सिलेक्शन जबरदस्त, पण ज्या क्रमांकावरती येतो 4थ्या क्रमांकावरती, कधी 5व्या क्रमांकावरती पाहिलं, कारण की आघाडीचे फलंदाज देखील तितकेच जबरदस्त. कधी कधी फलंदाजावरती अन्याय होतो की त्यांना तो क्रम मिळत नाही. इथे मात्र अजून एक चांगला फटका. एक धावेतून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 39 धावा धावफलकावरती झाल्यात. 39 4 चेंडू झालेत. येस, आता किरण सर आहेत ना अंपायर. 1 to go, शुकशुकाट असं काही नाही मिळणार. इथे मात्र चांगला फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने, थर्ड मॅन बाउंड्री लाईनला क्रॉस करतो. गणराज भोईरच्या बॅटमधून आला हा चौकार. मी मगाशीच सांगितलं की अनलिमिटेड प्लॅन्सचा जमाना आहे आणि पहिल्याच बॉलवरती गणराज भोईरची कॅच सोडली आहे. कदाचित जीबीचा वापर पूर्णपणे करता देखील आला नसता आणि गणराजची कॅच सोडली, शून्यावरती कॅच सोडली. गणराज आता मैदानामध्ये तुटून पडलाय. धावा झाल्या धावफलकावरती, त्या म्हणजे 43. स्टेप आउट होऊन अजून एक चांगला फटका. चेंडूचा पाठलाग घेणं गरजेचं होतं. प्रयत्न केला नाही, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी, 4 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 47. झेल सोडला.
क्रिकेटची परंपरेमध्ये एक नियम आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. झेल सोडला खेळ सुरू झाला गणराज भोईरचा आणि भोईर मात्र थांबत नाही. धावा झाला धावफलकावरती. एक खेळाडू आतमध्ये येईल. एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल अंपायर्स. आणि मिनिटं झालेत तब्बल 19 मिनिटं कंप्लीट झाली आहेत. पाच वाजून 10 मिनिटांनी पहिला बॉल पडला होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑलरेडी एंगेज घेऊन चेंडू मागे जातो. फर्स्ट स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग. फर्स्ट स्लिप आणि गलीचा खेळाडू लगेचच तयार होता चेंडू पकडण्यासाठी. एक धावीतून मात्र मिळतं. वेगात येणारा बॉल पकडण्यासाठी फिल्डरला जास्त कदाचित मेहनत करायला लागत नाही. पण हे हळू येणारे बॉल ना थोडीशी डोकेदुखी ठरतात. हळू येणारा बॉल पकडण्यासाठी तो कधी बाउन्स घेईल, कधी निघून जाईल, कधी डायव्हर्ट होईल. फिरता बॉल पकडणं तर अजून कठीण. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि फिरत्या बॉल समोर बॅटिंग करणं देखील तितकंच कठीण आहे. विकेट मिळाली आहे. टप्पाकडे फक्त पाहत राहिला गणराज. एक्झॅक्टली झालं काय? मॅजिक, जादू आणि या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने बेकाबू केलं. आपली गोलंदाजी असू देत, फलंदाजी असू देत, नेहमी सर्वांना लक्ष वेधून घेतलंय आणि सर्वांना या खेळाडूने एक चांगलं एक्झाम्पल सेट केलं. इथे मात्र चांगला फटका आहे. तितकी चांगली फिल्डिंग. चेंडू कलेक्ट नाही झाला. एक धाव इथून मात्र मिळेल. एक धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 49. इथे मात्र विकेट मिळाली आहे. दोन्ही इनिंग्स मध्ये आपण जर पाहिलं तर याच मैदानावरती, या ऐतिहासिक क्रीडांगणावरती एक नवीन परंपरा जो आपल्याला मोठ्या मोठ्या लीग्स मध्ये पाहायला मिळतं आणि ही स्पर्धा देखील त्याच लेवलची आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच लेवलच्या स्पर्धेमध्ये नियम देखील इम्पॅक्ट प्लेअरचा. इम्पॅक्ट प्लेअर देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ज्या टीमला गरज आहे तो नक्कीच इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करू शकतो. चला व्यासपीठ मी विनंती करतो. व्यासपीठावरून आता मात्र थोडीशी गर्दी रिकामी करायची. आमच्याच माणसांना रिक्वेस्ट करावी लागते. इथे मात्र मंचावरती ज्यांचं शुभागमन झालंय, या क्रीडा स्पर्धेला ज्यांची भेट लागली आहे, खऱ्या अर्थाने क्रिकेटवरती ज्यांचं अमूल्य प्रेम आणि आपल्या व्यावसायिक क्षेत्रामधून थोडासा वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थिती सन्माननीय सुजितभाई नलावडे साहेबांचं इथे मात्र शुभागमन होत आहे. त्यांच्याच मित्राचा बिनविरोध देखील आता महेश पाटील साहेबांचा आपण पाहिलं तर बिनविरोध निकाल लागलाय. 16 तारखेची वाटच पाहावी लागली नाही. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची पार्श्वभूमी, हवा फुल जोरात. पण सुजित दादा देखील जवळचे मित्र महेश दादांचे आणि इथे मात्र त्यांच्याच स्वागतासोबत चौकार देखील आलाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 53. एक धाव इथून मात्र घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पुढे जाईल ती म्हणजे 54. 54 धावा झाल्यात आणि 55 धावांचं टार्गेट असेल. 55 धावा इथून मात्र करायच्यात. जबरदस्त ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे मी मगाशीच उल्लेख करत होतो की मोठमोठ्या लीग्स मध्ये आपण इम्पॅक्ट प्लेअरचा रूल पाहत असतो, या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला इम्पॅक्ट प्लेअरचा रूल पाहायला मिळतो. इम्पॅक्ट प्लेअर मैदानामध्ये येऊन कधी इम्पॅक्ट टाकून जाईल सांगता येणार नाही. युजवेंद्र चहल आठवतोय मला, स्क्वॉडमध्ये देखील नव्हता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामना, ऑस्ट्रेलियाने आक्षेप देखील घेतला, पण त्यानंतर युजवेंद्र चहलची फिरकी आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील युजवेंद्र चहलला मिळाला होता. जॉन्टी रोड्स एकमात्र खेळाडू आहे, स्क्वॉडमध्ये नव्हता, फिल्डिंगच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅच घेणारा खेळाडू आहे.
असे अनेक सारे विक्रम झालेले आहेत. क्रिकेटच्या मैदानावरती एकही चेंडू न पडता देखील संघ ऑल आउट झाला. आपण पाहिला UAE विरुद्ध US सामना. आणि वाडा बॉयज टीमने आय थिंक इम्पॅक्ट प्लेअरचा यूज केलाय. तर आशुतोष मैदानामध्ये जातील आणि मैदानाच्या बाहेर निखिल येईल. इम्पॅक्ट प्लेअरचा यूज, कोणत्या क्षणी कोणत्या माणसाचा यूज करणं हे देखील गरजेचं आहे. आणि चांगला डिसिजन घेतलाय कारण की आशुतोषने गेल्याच हप्त्यामध्ये आय थिंक इथे मेडन षटक देखील फेकलं होतं. आणि त्याचबरोबरीने नुकताच त्यांचं शुभागमन झालं. याच आवाजाने ज्यांना जन्म दिला, याच ग्राउंडने त्याला जन्म दिला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर. आणि आज जो आवाज मुंबईमध्ये असू देत, कोकण विभागामध्ये असू देत, ओव्हरम क्रिकेटमध्ये असू देत किंवा अंडरम क्रिकेटमध्ये असू देत, मोठमोठे इव्हेंट्स असू देत किंवा कोणती प्रचार सभा असू देत, सर्वीकडे आपल्याला हा आवाज ऐकायला मिळतो. असे आमचे जवळचे बंधुतुल्य मित्र मनीष बागे सरांचं देखील शुभागमन होतं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. सुजित दादा इथे मात्र उपस्थित आहेत. त्यांच्याच ग्रुपमधील आशिष मिश्रा यांनी आयोजित केलेली DUPL देखील आपण पाहतोय. डोंबिवली उत्तर भारतीय प्रीमियर लीग, त्या स्पर्धेमध्ये देखील मनीषने आता नुकताच माहिती दिली की दादा तिकडूनच इथे आलेत. साईज ग्रुपचे सर्वा 55 धावा इथून मात्र करायच्यात. त्याचबरोबर नुकताच त्यांचं शुभागमन झालं. आदरणीय सन्माननीय दिपेशजी म्हात्रे साहेब इथे उपस्थित होतात. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. तर दिपेश दादांना मी विनंती करतो, दिपेश दादांच्या शुभ हस्ते आपण साईज ग्रुपचे सर्वा आदरणीय सन्माननीय सुजितभाई नलावडे साहेबांचा इथे मात्र आपण सन्मान करणार आहोत.
तर सन्मान आपण करणार आहोत प्रामुख्याने कल्याण डोंबिवलीमध्ये कोणतीही क्रिकेटची स्पर्धा असू देत, सुजित दादा नेहमी आवर्जून उपस्थित होतात. सन्मान आपण करणार आहोत. सुजितदादा आमच्या सोबत आहेत. अनेक साऱ्या क्रीडा स्पर्धेमध्ये सुजितदादा आवर्जून उपस्थित असतात. नेहमी कोणीही त्यांच्या ऑफिसवरती जाऊ देत तेव्हा मात्र नेहमी मदतीसाठी तत्पर असतात. जसं की सुजितदादांना एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व नेहमीच होऊन जातो. असं हे व्यक्तिमत्व कोणालाही कधी नाराज केलं नाही. आम्ही सुजितदादांसोबत चर्चा देखील करणार आहोत, कारण की या स्पर्धेच्या माध्यमातून साहेबांचा सन्मान केला जातोय. सुरेंद्र लोखंडेच्या आठवणींना उजळणी देणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतं. सुजितदादांसोबत चर्चा करूयात. अगदी काही शब्द. सुजितदादा इथे उपस्थित आहेत. या क्रीडांगणावरती दादा अनेक साऱ्या स्पर्धा होत असतात आणि आपली देखील स्पर्धा असते, महेश पाटील प्रतिष्ठान आपण पाहत असतो. आणि सध्याच्या घडीला इतकं 30 जानेवारीपासून ते 16 जानेवारीपर्यंत आपण पाहिलं तर पूर्णपणे वातावरण गरम झालंय आणि त्यामध्ये सर्वांना मंत्रमुग्ध करणारी ही क्रिकेटची स्पर्धा मी डोंबिवलीकर टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. काय म्हणशील दादा या स्पर्धेबद्दल? मला वाटतं मी डोंबिवलीकर क्रिकेट क्लब आणि आमचे मित्र सुरेंद्र लोखंडे उर्फ गट्ट्या त्याच्या आज स्मरणार्थ ही मॅच आयोजित केली आहे. खरं तर लोखंडे कुटुंबाशी आमचं खूप जवळचं नातं आहे, म्हणजे घरातले संबंध आहेत या घराशी. आज मी बोलतोसुद्धा तर माझ्या अंगावरती शहारे येतात की आमचं आणि त्यांचं एक वेगळं नातं होतं. आम्हाला वाटलं पण नव्हतं असं काय या घरामध्ये होईल, पण ठीक आहे, नियतीच्या पुढे कुणाचं चालत नाही. आणि आज त्याच्या स्मरणार्थ तुम्ही ही मॅच ठेवली डोंबिवलीकरांसाठी आणि बॉक्स मॅच ठेवली असून एक डोंबिवलीकरांना तुम्ही चांगली संधी दिलेली आहे. तुम्ही असेच कार्यक्रम नेहमी राबवत जा, आम्ही नेहमीच तुमच्या पाठीशी आहोत. एवढंच मी बोलतो. धन्यवाद. नेहमी आपण पाहिलं तर प्रत्येक यंगस्टरच्या मागे कौतुकाची थाप, तुमचा आशीर्वाद नेहमीच असतो. पण जेव्हा जेव्हा डोंबिवलीचं क्रिकेट आपण पाहतो, डोंबिवलीमध्ये ज्याप्रमाणे आता शिस्तीचं पालन केलं जातं, काही रूल्स ॲड केलेत की एक संघातून एकच खेळाडू खेळू शकतो, दुसऱ्या संघामध्ये खेळू शकत नाही. काही रूल्सवरती अंमलबजावणी आणली आहे आणि शिस्तीचं पालन आता मात्र डोंबिवली क्रिकेटमध्ये केलं जातं. त्याबद्दल, या रूल्सबद्दल आपलं काय म्हणणं असेल? नाही, मुळातच तुम्हाला सांगायला गेलं तर डोंबिवली म्हटलं तर मुळातच शिस्तीचं पालन करणारं शहर म्हणून ओळखलं जातं. आज पुण्याचं जसं नाव घेतलं जातं तसं पुण्यासारखंच आपल्या डोंबिवली माहेरघर म्हणून शिस्त आणि इतर गोष्टींमध्ये ओळखलं जातं. आणि ह्या डोंबिवलीमध्येच मी जन्म घेतला. आज डोंबिवलीमध्ये मला 47-48 वर्षाला डोंबिवलीची आमची नाळ जुळलेली आहे. त्यामुळे डोंबिवलीतील क्रिकेट रसिक बोललो आणि हे खेळाडू बोललो तर खूप शिस्तीमध्ये खेळणारे आणि सामंजस्य खेळणारे डोंबिवलीमध्ये. मला असं वाटतं की एवढे वर्ष मी मॅच बघतोय पण किंवा क्रिकेटमध्ये कुठे गालबोट लागलं असं कुठे प्रकार झालेला नाही. त्याच्यामुळे जे रूल्स असतात ते चेंजेस होत राहतात आणि निसर्गाचा नियम आहे की बदलत राहिलंच पाहिजे. त्या हिशोबाने काय ना काहीतरी चेंजेस होतात, पण ते जे चेंजेस होतात ते आपण एक्सेप्ट केले पाहिजेत असं मला वाटतं. येस, धन्यवाद दादा. चांगलं वाटलं तुमच्यासोबत बोलून. अगदी कमी शब्दामध्ये खूप चांगले मेसेज दिले आणि खूप चांगला आशीर्वाद दिला दिवा डोंबिवलीच्या या खेळाडूंना. चला, ताबडतोब सामना सुरू करायचा. अंपायरचा निर्णय तुम्हाला ऍक्सेप्ट करावा लागेल. सचिन सर.
येस, पहा, निर्णयामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार फक्त आमच्या ऑर्गनायझर्स कमिटीकडेच आहे, बाकी कोणाकडे तो अधिकार नाही आहे. मैदानामध्ये खेळण्याचा अधिकार तुमच्याकडे, मैदानामध्ये तुम्ही कशा प्रकारे खेळतायत तो खेळण्याचा अधिकार तुमच्याकडे, प्रेक्षकांकडे मॅच पाहण्याचा अधिकार आहे. नियमांमध्ये फेरबदल करण्याचा अधिकार मात्र कमिटीकडे. आणि 2 मिनिटांमध्ये तुम्हाला फिल्डिंग लावावी लागेल. जो निर्णय आहे तो ऍक्सेप्ट करावा लागेल आणि मॅचला सुरू करावा लागेल. चला, मॅच सुरू करायची आहे. असं वाटत होतं की सूर्यास्ताच्या शेवटपर्यंत मॅचचा निकाल लागेल, पण येस, मी रिक्वेस्ट करतोय, चला सचिन सर. येस, पहा, जितका तुम्ही विलंब कराल तितकंच मॅच मधील ओव्हर्स कमी होतील मित्रांनो. प्रेक्षक इथे मात्र मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, त्यामुळे रिक्वेस्ट करतो सर्वांना. चला, ताबडतोब मॅच सुरू करायची आहे. टीम वाडा बॉईज आणि जय रागाई टीम, चला दोन्ही टीमचे एक प्लेयर या, चर्चा करा आणि सॉल्युशन काढून टाका याच्यावरती. कोणता ऋतू किती महिने टिकेल काही सांगता येणार नाही. ज्याप्रमाणे एक मात्र भारतच आहे, भारतामध्येच फक्त आपण पाहिलं तर 4-4 महिन्यांचाच ऋतू असायचे जे आम्हाला शाळेमध्ये शिकवलं, पण आता मात्र या 2025 मध्ये जवळजवळ 8 महिने पावसाळा पाहायला मिळाला. आणि आता मात्र कधी थंडीच्या क्लायमेटमध्ये कधी उष्णता अधिक प्रमाणात पाहायला मिळतं. काळ बदलला, कलयुग आहे. या कलयुग मध्ये गुरुपेक्षा गुगल वरती जास्त भरोसा आहे. ओ, चांगला फटका आहे, तितकी चांगली फिल्डिंग स्ट्रायकरवरती नेम तर धरला. एक धाव कंप्लीट. किती जोरात धावला, क्रीजच्या बाहेर या धुळीने सांगितलं. धावसंख्या धावफलकावरती 9 आपल्याला पाहायला मिळतं. पहिला ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. गोलंदाज मनीष दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल. मनीष कोठारीचा वापर, स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपण पाहतोय अभिजित. अजूनही
मयुरेश एकही बॉल खेळला नाहीये. 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज मनीषचा वापर केला. मनीष कोठारी चांगली गोलंदाजी करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. प्रेक्षक देखील आता मात्र खऱ्या अर्थाने उपस्थित होतात. जे व्यासपीठावरती उपस्थित होतात त्यांना आपण बोलवण्यात येतात, पण हे प्रेक्षक मायबाप आहेत ज्यांना मात्र न बोलवता चांगली गोष्ट पाहण्यासाठी डोंबिवलीमध्ये गर्दी होते आणि चांगल्या गोष्टी पाहण्यासाठी, क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी हे प्रेक्षक मायबाप देखील उपस्थित होतात. त्यांचं देखील वेलकम, स्वागत आहे. या चषकामध्ये अजून एक चांगला फटका. स्क्वेअर बाउंड्रीजना टार्गेट केलं जातं जेव्हा जेव्हा मयुरेश बॅटिंग करत असतो. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनचा खेळाडू या दोघांना ऍक्टिव्ह राहणं तितकंच गरजेचं आहे, कारण की नजर चुकली तर ही संधी सोडणार नाही मयुरेश. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 11. स्वीप करण्याचा प्रयत्न. ओ डायरेक्ट हिट तर झाला. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन धावा इथून मात्र कंप्लीट झाल्यात. मयुरेशने पहिली धाव बॅट सोबत घेतली, त्यानंतर अगदी मॅरेथॉन मध्ये जसं धावतो बॅट सोडून धावत होता. दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा इथून मात्र मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 13 धावा धावफलकावरती लागल्यात. 13. इथे मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाहीये. इथं डॉट बॉल. अभिजित भोईरला इथून मात्र कमाल करावी लागेल. हे अभिजित भोईरच्या स्टँडर्डला सूट होत नाहीये, ज्याप्रमाणे त्याच्या नावासमोर धावा लागल्यात. इथे मात्र पायावरती बॉल. डायरेक्ट हिट. पुन्हा एकदा क्रिकेटच्या खेळामध्ये पिठ्ठूचा नियम. थोडं लगोरी पाहायला मिळतं. इकडनं मार तिकडनं मार, तोपर्यंत धाव. धावांची जमवाजमव सुरू आहे जयरागाई संघाच्या माध्यमातून. धावसंख्या झाली धावफलकावरती त्या म्हणजे 15. इथे मात्र चेंडू सरळ सोडून दिला. सिग्नलला वाईट बॉलचा एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळतील. धाव पुस्तिकेवरती एक घर अजून पुढे जाईल जयरागाई संघ. 16 धावा. 16. इथे मात्र जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मनीषच्या माध्यमातून. आकाशामध्ये पक्ष्यांचा थवा आणि मैदानामध्ये मनीष भावाची हवा. संध्याकाळचं सत्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आकाशामध्ये पक्ष्यांचा थवा पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये या स्पर्धेची हवा. खऱ्या अर्थाने या स्पर्धेला यश मिळतंय. प्रेक्षक आल्यानंतर समालोचन करणं, अंपायरिंग करणं, खेळाडूंना क्रिकेट खेळण्यासाठी देखील एक वेगळी ऊर्जा मिळते. प्रेक्षकांच्या सोबत, ऑडियन्स सोबत जाण्यात एक वेगळी मजा आहे. जर त्यांचा आशीर्वाद सोबत असेल तर कोणतीही पायरी कठीण नाही. कोणतंही टार्गेट अचीव केलं जातं, कारण की आपण पाहिलंय हार्दिक पांड्याला जितकं ट्रोल केलं गेलं, त्यानंतर जेव्हा चेंडू हातामध्ये घेतला, डेव्हिड मिलर समोर होता. आता तर समीकरणच बनलं, हार्दिक पांड्याच्या हातामध्ये बॉल, डेव्हिड मिलर समोर असेल तर विकेट नक्कीच मिळते. पण तेव्हा मात्र डेव्हिड मिलरची ती विकेट मिळाली आणि त्यानंतर हार्दिक पांड्याचं जे स्वागत केलं. आणि आता मात्र मुंबई इंडियन्समध्ये देखील सर्व चाहते ज्याप्रमाणे हार्दिक पांड्याचं स्वागत करत असतात, त्यामुळे प्रेक्षकांची साथ फार महत्त्वाची असते. ज्याप्रमाणे प्रेक्षकांची साथ मिळाल्यानंतर आमचे अजित निकम सर देखील एक वेगळा फ्लेवर आणतात मॅचमध्ये. ज्याप्रमाणे म्हणत असतो की सुरांमध्ये सोनू निगम आणि मैदानामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये अजित निकम. त्यांना तोडच नाही. चेंडू आणि बॅटचा संपर्क. खूप मोठी विकेट. विकेट इथे मात्र मिळाली आहे. मयुरेश म्हात्रेची ही विकेट. 55 धावा जर चेस करायच्या होत्या तर या डावामध्ये
मयुरेशला राहणं फार गरजेचं होतं. खूप मोठा घात झालाय. विकेट मिळाली कारण की धावांचं प्रेशर वाढत होतं. एका बाजूने मी ज्याप्रमाणे सांगितलं की अभिजितच्या नावा पुढे ज्या धावा लागल्यात तर त्याच्या स्टँडर्डला सूट नाही करत. अभिजित देखील एक चांगल्या लेवलचा प्लेअर आहे. ज्याप्रमाणे अभिजित खेळत असतो, स्विच हिट स्पेशलिस्ट आहे. रिव्हर्स स्वीपमध्ये चांगला खेळ त्याचा पाहिलेला आहे. दोन्ही हाताने दोन्ही बाजूने खेळ करू शकतो आणि मातीमध्ये राहणारा हा खेळाडू तितका चांगला कबड्डी देखील खेळत असतो. चांगला कबड्डीपटू, फिटनेस लेवल चांगले अभिजितची. आता जबाबदारी देखील तितकीच वाढली. आपला मजबूत खांद्याने हा डाव सांभाळायचा आहे आणि आता मात्र साथ देण्यासाठी फलंदाज आला एक अजून एक टॅलेंटेड जय रागाई संघाचा वैभव म्हात्रे. पुढचा बॉल प्रचंड ताकदीने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डायरेक्ट हिट झाला. आता मात्र या डायरेक्ट हिट वरती एकच धाव मिळेल. एक धाव मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 17-17. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि 17 धावा धावफलकावरती आहेत. 17-55 करायच्या. गिअर चेंज करावं लागेल. आधुनिकता वाढली आहे. सध्या तरी मॅन्युअल कार्स देखील कोण परचेस करत नाही. ऑटो कार्सचा जमाना आहे आणि त्यामुळे इथे देखील पुन्हा एकदा रेसवरतीच पाय ठेवावा लागेल. अभिजितला देखील थोडं फास्ट खेळावं लागेल. ओ इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्लॅन तर बनवला होता, योजना तर आखली होती, पण चेंडू सरळ सोडून दिला. सिग्नल वाईट बॉलचा. ओ इथे मात्र इनोव्हेटिव्ह स्ट्रोक, चांगले फिल्डिंग पाहायला लागला. चेंडू एक धाव कंप्लीट केली. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 19-19. अभिजित प्रयत्न करतोय. पहा मैदानाच्या बाहेरून कोणी खेळाडूंना गाईड करू नका. मैदानामध्ये ते चांगले खेळत आहेत. त्यांचा चांगला खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आलेत. इथे कोणता सिनेमा नाहीये, कोणते हिरो नाही आलेत, कोणते सेलिब्रिटी नाही आलेत, पण हे अंडरम क्रिकेटचे खऱ्या अर्थाने हिरो आहेत. त्यांना पाहण्यासाठी इतकी गर्दी झाली आहे. त्यांना मैदानाच्या बाहेरून तुमच्या गायडन्सची तर गरज नाहीये. त्यामुळे रिक्वेस्ट करतोय ऑर्गनायझरची ही सूचना होती त्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचवली. धावा झाल्या धावफलकावरती त्या म्हणजे 20-20. 4 चेंडू झालेत. ओ फटका पॉवरफुल पण अनसक्सेसफुल. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. वैभवला देखील माघारी पाठवलंय. 3 म्हात्रे मैदानाच्या बाहेर गेले पण भोईर मैदानाच्या बाहेर जात नाहीये. मैदानाच्या बाहेर एक लढवय्यासारखा लढतोय, एका योद्ध्यासारखा लढतोय. ज्याप्रमाणे मी मगाशी सांगितलं की अभिजित भोईर मातीशी जोडला गेलेला हा खेळाडू आहे, तितका चांगला कबड्डीपटू देखील आहे. पण आज खऱ्या अर्थाने संघाला गरज आहे. ओ इथे मात्र अजून एक चांगला फटका. आल्या आल्या काय फटका खेळला आहेत नाही. केजीएफ मधला डायलॉग आठवला. सलाम हेदबाय. पुढ्यात टाकला. पुढ्यातला बॉल कसा बाउंड्री लाईनच्या दिशेला पाठवायचा हे तुला माहिती आहे. अगदी 2 अक्षरांचं नाव आहे पण कीर्तिमान फार मोठं आहे. दोन अक्षरांचं नाव पण मैदानाच्या बाहेर तितकाच चांगला सराव करत असतो. हे कोपरमध्ये आपण पाहत असतो. कोपरमध्ये घंटोन घंटे हा खेळाडू मेहनत करत असतो. या क्रीडांगणावरती देखील जेव्हा मात्र वेळ मिळेल तेव्हा मात्र क्रिकेट खेळण्यासाठी उपस्थित होतो. जयरागाई संघाने चांगली इन्व्हेस्टमेंट केली हेतवरती. ज्याप्रमाणे हेत खेळतो. धावा झाल्या धावफलकावरती 24 पण इथून मात्र गिअर शिफ्ट करावं लागतील अभिजित भोईरला देखील, कारण की 5व्या क्रमांकाचा फलंदाज येऊन चौकाराने खातं खोलतो. 3ऱ्या क्रमांकावरती आलेल्या फलंदाजाने अजून एकही चौकार मारला नाहीये. ओ इथे मात्र फटका तर चांगला होता पण स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये गोलंदाजाने हा चेंडू काय पास होऊ दिला नाही. हा स्ट्रोक पास नाही झाला. आता मात्र गोलंदाजाची योजना फेल झाली आहे.
पास अँड फेल चाच हा क्रिकेटचा खेळ. पंचवीस धावा धावफलकावरती आपण पाहतो. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू सरळ सोडून दिला. डावे स्टिक सोडून जाणारा हा बॉल. नियमांतर्गत हा व्हाईट बॉल आहे. क्रिकेटचे रूल्स आपण पाहतो. सव्वीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुढ्यात टाकलेला बॉल तो देखील बॅटवरती आला नाहीये. घर फिरले तर घराचे वासेही फिरतात. आता मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती हा देखील चेंडू आला नाहीये. अभिजित जिथे मात्र स्ट्रोक खेळतो पॉवर तर जनरेट करतोय पण तिथे मात्र एक खेळाडू तैनात केलेला आहे ऑलरेडी वाडाबॉस टीमने. तर मी रिक्वेस्ट करतो व्यासपीठावरती जे खेळाडू वगैरे किंवा आमचे ऑर्गनायझर्स बसलेत त्यांना रिक्वेस्ट करतो की आपण आमचं व्यासपीठ रिकामी करायचं आणि नुकताच त्यांचं शुभागमन झालं. डॅनी पेरियत्रा सर, स्वागत आहे डॅनी दादा आपलं. अनेक साऱ्या संघांना आपण पुरस्कर्त्यांना त्यांना पाहिलंय. त्यांच्या माध्यमातून अनेक सारे यंगस्टर्स घडलेत. असे आमचे डॅनी दादा, त्यांचं स्वागत आहे. विक्ट्री स्पोर्ट्स, अर्नी स्पोर्ट्स संघाला नेहमी पुरस्कृत करत राहिलेत. चांगले पुरस्कर्ते तितकेच चांगलं व्यक्तिमत्व देखील. आताच्या या कलियुगामध्ये अशी चांगली माणसं मिळणं फार कठीण आहे. तर स्वागत आहे डॅनी दादा आपलं. अखेर मात्र विकेट मिळाली. मैदान सोडावं लागतं अभिजितला. अभिजितने थोडंसं निराश केलं कारण की आतापर्यंत एकही चौकार अभिजितच्या बॅटमधून आला नाहीये. त्यामुळे जयरागाई संघ थोडंसं समस्यांमध्ये अडकलाय. त्या समस्यांमधून समाधान तर शोधावं लागेल. समस्या समाधान कोणता खेळाडू आणेल पण सध्या तरी डोकेदुखी ठरलाय वाडा बॉयज टीम. वाडा बॉयज संघाचा चांगला खेळ. गेल्या 2 हफ्त्यांपासून या खेळाडूंची एक वेगळी चर्चा, एक वेगळाच खेळ, एक वेगळाच रुतबा पाहायला मिळतो. कारण की ज्यावेळी 2 सामने जिंकले होते स्वराज्य चषकामध्ये चांगला खेळ पाहायला मिळाला त्यांचा. पण त्यावेळी त्यानंतर जी हिरवाईवरती सेलिब्रेशन देखील आपल्याला पाहायला मिळालं. कारण की अनेक दिवस मैदानामध्ये तो विजय येत नव्हता. संघर्ष करत होते. डिझर्विंग टीम पैकी ही एक अजून एक डिझर्विंग टीम आहे. टीम वाडा बॉयज. चांगला खेळ वाडा बॉयज संघाचा आपल्याला पाहायला मिळतो. 2 डॉट बॉल्स. आशुतोष मैदानामध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून गेला. इम्पॅक्ट टाकतो देखील. पूर्णपणे अडचणीत सापडलाय जयरागाई टीम. धावा झाल्या धावफलकावरती. त्या म्हणजे 27-27 जिंकण्यासाठी अजूनही 28 धावांची गरज आहे.